अनेक गुणधर्म आणि आयुर्वेदिक महत्त्व असलेली काळी हळद नांदेडच्या अर्धापूरमधील शिवार घेडेकर या शेतकऱ्यांना पिकवली। या हळदीला तब्बल 1000 रुपये किलोचा भाव मिळतो। काळी हळद आयुर्वेदिक औषधामध्ये वापरली जाते, शिवाय सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील तिचा वापर होतो। अँटीऑक्सिडंट असलेल्या या हळदीत अनेक वैशिष्ट्ये आहेत। या युवा शेतकऱ्यांना 5 वर्षांपूर्वी ऑनलाईन हळदीचे बियाणं मागवलं। सध्या त्याचा यशस्वी प्रयोग झालाय, यामधून चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे। थोडी वाढवत आम्ही गेलोत तर ते हळदीचं उत्पादन यावेळेस बरंच झालेलं आहे आम्हाला। काय किलो होतं? आज ही हळद सर ओली जर आपण बेण्यासाठी घेतली तर 1000 रुपये किलो आहे, आणि ही जर हळद आपण शिजवून वाळवली, त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्याचं जर आपण पावडर बनवलं तर 5 ते 6000 किलो असं जाते। त्याची मागणी म्हणजे कुठं आहे? त्याची मागणी सर आयुर्वेदामध्ये फार आहे, वास्तुशास्त्रामध्ये पण आहे। सांगलीच्या आटपाडीमध्ये एका 17 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं डाळिंबाची यशस्वी शेती केली। शुभम मरगळे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे। 15 एकरमधून तब्बल 80 टन डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेतलेलं आहे। वडील आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली शुभमनं वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी डाळिंब शेतीमध्ये पाऊल ठेवत डाळिंब बाग फुलवली आहे। आटपाडी तालुक्यामध्ये आमची टोटल 15 एकर शेती आहे, आणि ह्या 15 एकर शेतीमध्ये आमची डाळिंबाची साधारणपणे 4000 झाड आहेत, व ह्या 4000 झाडांमध्ये आम्ही वर्षाला 70 टन माल काढतो। ह्या 70 टन माल काढतो ह्या वर्षी आपल्याला हायेस्ट रेट 225 रुपये भेटलाय, व सरासरी रेट आपल्याला 140 पर्यंत पडलेला आहे। शेगा आपल्याला वर्षाला टोटल उत्पन्न 1 कोटी रुपयापेक्षा जास्त होते। भिवंडीमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाचा शेतकऱ्याला मोठा फटका बसलाय। कळंबोलीमधील शेतकरी शरद पालवी यांच्या 2 एकरातल्या भाजीपाल्याचं अवकाळी पावसानं नुकसान झालं। घोसाळ्याचं पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान झालंय। शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे, आणि या संदर्भात शेतकऱ्याची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। आपण सध्या भिवंडी तालुक्यातील कळंबोली या गावी आलो होतो। ह्या ठिकाणी गेली 2-3 दिवसापूर्वी जो झालेला वादळ होता, त्या वादळाचा तडाखा येथील शेतीला भेटलेला, आणि या वादळाच्या तडाख्यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा साधून जाणून घेऊ की कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। काय सांगाल, काय झालं होतं? 2-3 दिवसापूर्वी एक वादळ आलं, एक 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण शेती पूर्ण आरवी केलेली आहे, पूर्ण झोपून टाकलेले आहे, म्हणजे काहीच नाही आता, म्हणजे ते तोडण्याच्या लायकचे राहिलेलं नाही। कशाची लागवड केली होती? आई घोसाळ्याची लागवड आहे आपली। किती एकरामध्ये? आपली 2 एकर मध्ये आहे। काय तुम्हाला सध्या का पीक सुरू झालं होतं का? पीक सुरू होऊन आता 1-1.5 महिना झालेला, आणि म्हणजे आता ते भरात आलेलं, म्हणजे प्रोडक्शन त्याचं आता वाढलेलं, आणि त्याच वेळेस या एक निसर्गाने आपल्यावर एक आपत्ती आणली, आणि त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालं। पूर्ण शेतकरी हे पूर्ण झोपलेले आहेत इकडे। किती तुम्हाला रोज काय मिळायचं? काय सरासरी आता ऍव्हरेज जर काढला तर माझं रोजचे 8 ते 10 रुपये मला मिळायचे। किती नुकसान झालं तुमचं? कमीत कमी आता याच्या पुढे जर 1-1.5-2 महिने जरी पकडले आपण, तरी कमीत कमी 5 ते 7 लाख रुपये आपल्याला निव्वळ नफा एक हे होती, अपेक्षा होती, असा ते निघून गेलेलं आहे। आता आलेले त्या दिवशी त्याही पंचनामा करून नेलेलं आहे। आता बघूया काय देतात मदत, तर शासनाने तात्काळ मदत द्यावी माझ्या मते तरी। असं कॅमेरामॅन वासुदेव शिंदेसह उमेश जाधव, झी मीडिया, भिवंडी। देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक सध्या मजुरांच्या कमतरतेमुळे चिंतित आहेत। त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला रणरणत्या उन्हात कांदा काढण्याची वेळ आली आहे। वाढलेली महागाई आणि मजुरीमुळे कांदा उत्पादकांच्या समोर मजुरांचा प्रश्न निर्माण झाला। मजूर भेटी नाही राहिलं, मजूर भेट 500 रुपया रोज मागस, गाडी भाडा मागस, तटून नाही तर उल्ला पोऱ्याला घर आम्ही कांदा काढी राहिलो, मजूर नाही भेटत। ऊन कांदाले भाव नाही, काय करवा शेतीवाल्यानं, काय करवा? निम्मी वाटा खाल्लं शेती देवा, कोणी करत नाही।